नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जमखंडी मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून पाण्याच्या पाणी पातळीतील चढ उताराची माहिती मागवण्यात आली आहे. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुडची येथे पत्रकारांशी संवाद साधला. पूरग्रस्त भागात आवश्यक खबरदारीची तयारी आधीच करण्यात आली आहे. पूरग्रस्त गावे ओळखण्यात आली आहेत आणि पूर आल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील नद्यांमधून येणाऱ्या पाण्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पाऊस वाढत असल्याने बचाव पथक, केअर सेंटरसह आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात जास्त पावसामुळे आणखी पाणी येऊ शकते आणि यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर परिसरात जलमय झालं आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये पाणी साठले आहे. पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे. गणेश कॉलनी, कोनवाळ गल्ली, अनुगोळ येथे पावसाने हाहाकार माजवला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सध्या मूर्तिकार गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत, परंतु पाणी शिरल्याने काम करणे अवघड बनले आहे. या अगोदर प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना सांगून देखील येथील गटारी नाले स्वच्छ न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. शहरामध्ये 4 ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज असून यापैकी टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावरून काही ठिकाणी भराव खचला असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलाच्या मुख्य भागात पावसाचे पाणी साचले असून खडीचे ढिगारे साठले आहेत. रस्त्याची खडी वाहून गेल्याने उड्डाणपुलावर चर पडली आहे, त्यामुळे केव्हाही अपघात होईल याची शाश्वती नाही. या ठिकाणाहून जाताना वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात नाहीत, त्यामुळे कुठूनही वाहने ये जा करत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर येथील रस्ता संदर्भात वाहन चालकांनी तक्रारी करून देखील उड्डाण पुलावर दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव शहरालगतच राकसकोप मार्गावर उसगाव क्रॉस नजीक बुधवारी ट्रक फसला आहे, त्यामुळे या मार्गावरील ट्रॅफिक बराच वेळ जाम झाली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ट्रक परतून घेतेवेळी चिखलात फसला होता. त्याच परिसरात भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक जाम झाली होती, त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून कल्लेहोळ गावामधून जावे लागले. गेल्या 4 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षीप्रमाणे बळ्ळारी नाल्याला पूर आला आहे. नाल्याच्या पात्राबाहेर पडलेल्या पाण्यामुळे आसपासची हजारो एकर शेत जमीन जलमय होऊन भात वगैरे पिके संपूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या पद्धतीने पिकासाठी घेतलेले श्रम आणि खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याने बळ्ळारी नाला हा पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठीच वरदान नव्हे तर शाप ठरला आहे. बेळगाव शहरालगतच्या बळ्ळारी नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात येणारा पूर म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट. यंदा देखील गेल्या 4 दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे या नाल्याला पूर आला आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडची परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. पावसामुळे दरवर्षीप्रमाणे बळ्ळारी नाल्याला पूर येतो. पात्राबाहेर पडलेल्या पाण्यामुळे आसपासची हजारो एकर शेत जमीन जलमय होऊन भात वगैरे पिके संपूर्ण पाण्याखाली गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी बैलूर येथील पोस्ट कार्यालयाचे छत उडाले असून कार्यालयातील अनेक वस्तू मोडून नुकसान झाले आहे. शतकानुशतके ही जुनी इमारत आहे. गुरुवारी पहाटे कार्यालयात कोणीच नसल्याने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मागील 8 दिवसांपासून बेळगाव शहर सह जिल्ह्यात संततधार पाऊस चालू असल्याने शहरातील काही सखल भागात पाणी आल्याने आज गुरुवारी महापौर सौ सविता कांबळे व नगरसेवक यांनी कुडची, शिवाजीनगर, फोर्ट रोड आदी भागांच्या पूरस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांना धीर देऊन महापालिकेच्या वतीने तातडीने उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. यानंतर महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नदीकाठच्या गावातील नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर आज सकाळपासून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. असं संततधार पाऊस सातत्याने कोसळला तर येथील वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजूबाजूच्या शेती परिसरात पाणी गेल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बेळगाव शहराची पावसाची संततधार सुरूच असून अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरू आहे. काल बुधवारी सायंकाळी शहरातील यंदेखूट येथील ट्रॅफिक सिग्नलचा खांब देखील रस्त्यावर कोसळला होता. मात्र वाहतूक पोलिसांनी तातडीने हा खांब हटवल्याने जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे. 2 दिवसांपूर्वी या खांबाला एका ट्रकने धडक दिली होती, त्यामुळे मोडकळीस आला होता. त्यामुळे कधीही मोडून पडण्याच्या स्थितीत असल्याने दक्षिण विभागाच्या रहदारी पोलिसांनी तातडीने हा खांब हटवून वाहतूक सुरळीत केली. यावेळी ASIS गिजगट्टी, रवी हलन्नावर, परशुराम बिरादर सह अन्य पोलिसांनी केलेल्या कार्याचे जनतेतून कौतुक होत आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील कोलुर्गी गावाजवळ एका वाहनातून तांदळाची अवैध वाहतूक करताना पोलीस आणि अन्य निरीक्षकांनी धाड टाकून तांदूळ जप्त केल्याची घटना घडली. अबुबकर लालसाब जमादार या व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये 500 किलो 57 ग्रॅम वजनाचे व 16,153 रुपये किमतीचे रेशनचे तांदूळ, 50,000 किमतीचे वाहन व एक मशीन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी होर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला आहे. सदर पुलाचे पाणी मुतगेट मुचंडी या संपर्क रस्त्यावर आल्याने पहिल्यांदाच दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने दुचाकी व 4 चाकी वाहनांना या रस्त्यावरून जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरूच असून यामुळे बळ्ळारी नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. यामुळे बळ्ळारी नाल्याने रौद्र रूप धारण केले असून परिसरातील हजारो एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच पाण्याचा प्रवाहही दिवसेंदिवस वाढत आहे. पुराचे पाणी थेट मुतगे मुचंडी या संपर्क रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे येथून येणे जाणे धोक्याचे बनले असून सर्व वाहनांना येथून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आठ दिवस धो पाऊस शहरातील अमरनगर परिसरात चहूबाजूने पाण्याने वेढा घातलेला. अशातच एका वृद्ध महिलेचे निधन झाले. पावसाच्या पाण्यातून सामानाची जुळवाजुळव केली आणि रस्त्यावरील पाण्यातून जीव मुठीत घेऊन अंत्ययात्रा काढून गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या परिसरात चहूबाजूने पाणीच पाणी असून नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण बनले आहे. या समस्येकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुतगी येथे ग्रामदेवता व परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवार दिनांक 26 पासून प्रारंभ होणार आहे. सालाबादप्रमाणे होणाऱ्या या यात्रेची देवस्थान कमिटी, ग्रामसुधारणा मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. प्रारंभी सकाळी 10 वाजता श्री भावकेश्वर देवीच्या उत्सव मूर्ती बाहुबली चौगुले यांच्या निवासस्थानातून वाजत गाजत मंदिरात आणण्यात येईल. त्यानंतर देवीची सजावट केल्यानंतर मानाची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दिवसभरात ओटी भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री 12 नंतर गाराणे घालण्याचा कार्यक्रम होईल. यात्रा शांततेत साजरी करण्याचे आवाहन सालाबादप्रमाणे होणाऱ्या येथील भावकेश्वरी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी बैठक पार पडली. यावेळी PSI मंजुनाथ नाईक यांनी यात्रा शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले.
तसेच गावातील 4 चाकी वाहने पार्किंगच्या ठिकाणीच लावण्याचे आवाहन केले। बैठकीस देवस्की पंच, ग्रामसुधारणा मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। महामार्गावर अनावश्यकपणे वाहने उभी करू नयेत, विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत महामार्गावर अपघात किंवा इतर अप्रिय घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना पोलीस आयुक्त लाडा मार्टिंग मार्वनियांग यांनी केली आहे। हायवे पेट्रोलिंगच्या वाहनात कार्यरत असलेले पोलीस व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले। हायवे पेट्रोलिंगसाठीच राज्य पोलीस महासंचालकांनी काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या। यावेळी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा उपस्थित होत्या। हायवे पेट्रोलिंगची 9 व 15 होयसळ वाहने आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात आहेत। या वाहनातील अधिकारी व पोलीस यावेळी उपस्थित होते। तालुक्यातील दुर्गम भागातील आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी वय वर्ष 38 हिचे केली इस्पितळात उपचारादरम्यान दिनांक 25 रोजी निधन झाले। शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी आमगाव येथून तिरडीवरून 4 किलोमीटर वाहून आणून 108 रुग्णवाहिकेद्वारे बेळगाव येथील केली रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते। त्यांच्या पश्चात पती, सासू सासरे, 2 मुले असा परिवार आहे। केली हॉस्पिटलमधून मृतदेह आमगाव येथे आणून अंत्यविधी करण्यात आला। पावसाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत। मुसळधार पावसाने बेळगाव मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झालेला दिसत आहे। आज सायंकाळी गोव्याहून दिल्लीकडे जाणारी गोवा एक्सप्रेस 1 तास विलंबाने धावत होती। अनेक नागरिक पाण्यामुळे अडकले आहेत। पुण्यासह मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये देखील जोरदार पाऊस बरसत आहे। पावसाने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे। सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। तालुक्यातील करंजाळ हलसाळ रस्त्यावर, अनमोड रस्त्यावर जळगा, हलशी, नागरगाळी, जांबोटी, खानापूरसह इतर गावातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत। त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडित होत आहे। वन खाते आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करत असले तरी संपूर्ण रस्ता खुला करणे गरजेचे आहे। खानापूर हेम्मडगा रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने भीमगड अभयारण्यात जागोजागी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर झाडे कोसळल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। भीमगड अभयारण्य विभागाचे वनाधिकारी महेश मरेन्नावर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन याच रस्त्यावर पडलेली सर्व झाडे बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।